नमस्कार मित्रांनो. पीसीनं आता सध्या लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप ए म्हणजे पशुधन विकास अधिकाऱ्याचा निकाल लावलाय. लवकरच त्याचा मुलाखतीचं शेड्यूल सुद्धा पडेल. कट ऑफ विषयी अगदी थोडक्यात आपण समजून घेऊयात. बेसिकली जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे ओपन मध्ये 49.5 आहे. मेलचा सुद्धा 49.5. शेड्यूल 40.5 आलेला आहे. शेड्यूल ट्राईबच्या बाबतीत जनरल 43 आणि फिमेल 45. आणखी एक लक्षात घेतलं पाहिजे, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ आहे तो म्हणजे 44.5 कट ऑफ लागलाय. ओबीसीच्या बाबतीत जनरल 42.5 कट ऑफ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या नंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आता ह्या पशुधन अधिकाऱ्याच्या संदर्भात पशुधन विकास अधिकाऱ्याच्या संदर्भात कुठले कुठले महत्वाचे प्रश्न भूतकाळात विचारून झालेत आणि यावर्षी विचारले जाऊ शकतील मुलाखतीला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी ॲनिमल डिसीजेस हा सगळ्यात महत्वाचा एरिया असतो पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या समोर, म्हणून त्यावर जास्त प्रश्न असतात. त्यामध्ये तो फूट अँड माउथ डिसीज आहे, हा एक महत्वाचा आजार आहे. त्यानंतर ब्रुसेलोसिस आहे, त्यानंतर लंपी स्किन डिसीज आहे, मॅस्टिटिस आहे, त्याच्यानंतर रॅबीज आहे, त्यानंतर बर्ड फ्लू सारखे अँथ्रॅक्स सारखे डिसीजेस आहेत, त्यावर प्रश्न भूतकाळात विचारून झालेले आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये काही प्रश्न डायग्नोसिस कसं कराल, प्रिव्हेन्शन कसं कराल, वॅक्सिनचं शेड्यूल कसं आहे, झुनॉटिक डिसीजेस कोणते कोणते आहेत यावर तुम्हाला प्रश्न विचारले आहेत. दुसरा महत्वाचा एरिया आहे ज्यावर प्रश्न विचारले आहेत तो म्हणजे वॅक्सिनेशन, बायोसिक्युरिटी, डिसीज कंट्रोल हा एक महत्वाचा एरिया आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एरियावर प्रश्न विचारले जातात, जसं की वॅक्सिनेशन प्रोग्राम, एक्झॅक्टली लसीकरणाचा कसा कार्यक्रम असतो ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांना आजारच होणार नाहीत. त्याचबरोबर जे औषधं असतात, ज्या लसी असतात, त्या लसी कशा प्रकारे सुरक्षित ठेवायच्या ज्याच्यामुळे खराब होणार नाहीत, शीतकरण ज्याला म्हणतो आपण, ते त्यामध्ये अपेक्षित. एखाद्या जनावराला जर इन्फेक्शन झालं व्हायरसचं तर त्याला क्वारंटाईन करून कसं सेपरेट करायचं, त्या संदर्भात काय बायोसिक्युरिटी आहेत, इन्फेक्शन झालं असेल त्याला डिसइन्फेक्शन कसं करायचं, आणि एखादा महामारी, एखादा महारोग तो प्राण्यामध्ये पसरू शकतो, आउटब्रेक आला तर कसा मॅनेज करायचा, या संदर्भातही प्रश्न तुम्हाला विचारून झाले आहेत. त्यानंतर तिसरा एरिया जो प्रश्न मुलाखतीमध्ये विचारला जाऊ शकतो तो म्हणजे डेअरी आणि ॲनिमल हजबंडरी मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये दुग्ध विकास असेल, वेगळ्या वेगळ्या प्राण्यांच्या नव्या जातीचं संशोधन विकास असेल, ब्रीड इम्प्रुव्हमेंट, त्यानंतर कृत्रिम सिमेंटचं इन्सेमिनेशन, ज्याला आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणतो, तो एक एरिया आहे. त्याच्यानंतर सेक्स सॉर्टेड सिस्टम आहे. त्यानंतर एका दर्जेदार मादीमधील भ्रूण दुसऱ्या निरोगी मादीमध्ये पाठवण्याचं टेक्नॉलॉजी, त्याला ईटीटी म्हणतो, त्यावर काही प्रश्न आहेत. संतुलित आहार एक महत्वाचा एरिया आहे. सायलेज एक महत्वाचा एरिया आहे, ज्यामध्ये हिरवं गवत किंवा हिरवा चारा खड्ड्यामध्ये आंबवला जातो, त्याचा पोषणात्मक दर्जा वाढवला जातो आणि तो उन्हाळ्याच्या काळामध्ये वगैरे वापरला जाऊ शकतो. अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट परीक्षामध्ये चारा व्यवस्थापन असेल, क्लीन मिल्क प्रोडक्शन असेल, यावर प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत. त्याचबरोबर चौथा महत्वाचा एरिया आहे पशुवैद्यकीय म्हणजे व्हेटरनरी आणि पब्लिक हेल्थ, फूड सेफ्टी. त्याच्यामध्ये दूध खराब होऊ नये यासाठी मिल्क हायजीन असेल, ते मांस विकलं जातं ते इन्फेक्टेड आहे का नाही, मीट इन्स्पेक्शन, ते कत्तलखाने असतात त्याची तपासणी आणि त्याच्यामुळे होणारी अन्न सुरक्षा. त्याचबरोबर प्राण्यामध्ये अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स या संदर्भात प्रश्न. त्यानंतर एखाद्या प्राण्याला एखादं अँटीबायोटिक दिलं किंवा औषध दिलं तर त्या प्राण्याचं दूध असेल, मांस असेल, अंडी असतील, एका विशिष्ट काळापर्यंत खायची नसतात. त्याच्यामुळे ते जर औषधासह आपण खाल्ले तर आपल्यालाही त्रास होऊ शकतो, रोग होऊ शकतो. तर ड्रग विड्रॉल पिरियड काय असतो, त्याच्यानंतर माणूस, प्राणी आणि पर्यावरण तिघांचंही आरोग्य परस्पर संबंधित असतं. त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित संकल्पना म्हणजे वन हेल्थ कन्सेप्ट, माणसाकडून प्राण्याकडे जाणारे, प्राण्याकडून माणसाकडे जाणारे आजार, जसं की रॅबिज सारखे आजार आहेत, त्याची तुम्हाला माहिती 100% विचारली जाऊ शकते. आणि शेवटचा महत्वाचा एरिया तो म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम, हा फार फेवरेट एरिया आहे आयोगासाठी, तो तुम्हाला परीक्षेला विचारला जातो, तो आपल्याला चांगला माहित पाहिजे. आणि त्यासंबंधी जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तसं मग आता 20वी पशुगणना झाली आहे आणि 21वी डिजिटल पशुगणना होते आहे. हा सगळ्यात महत्वाचा एरिया, म्हणजे 20वी झाली आहे 2019ची, 2024-25 मध्ये सुरुवात झाली आहे.
21व्या पशुगणनेची दर 5 वर्षाला होत असते. याचा अहवाल आणखी आलेला नाहीये, पूर्णतः पब्लिश झालेला नाहीये. मात्र डिजिटल पद्धतीनं सुरू आहे. याचा अहवाल इंटरनेटवर उपलब्ध आहे. तो चांगला करून ठेवावा लागेल. त्याचबरोबर राष्ट्रीय पशुधन अभियान असेल, राष्ट्रीय गोकुळ अभियान असेल, ॲनिमल हजबंडरी अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड असेल, किसान क्रेडिट कार्ड फॉर ॲनिमल हजबंडरी, ई गोपाळा ॲप आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या संदर्भात सुद्धा आपल्याला खूप चांगला अभ्यास करून ठेवावा लागेल. त्याचबरोबर महाराष्ट्र ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट या 8 टॉपिकचा अभ्यास करून ठेवावा लागेल. म्हणजे तुमची मुलाखत चांगल्या प्रकारे तुम्हाला फेस करता येईल. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे तुम्हाला मुलाखतीमध्ये बायोडाटावर सुद्धा हमखास प्रश्न असतात. त्याच्यामध्ये तुमचं गाव, आई-वडिलांचं प्रोफेशन, याच्या अगोदर तुम्ही काही जॉब केला होता का? तुमच्या हॉबी काय आहेत? तुमचा तालुका, तुमचा जिल्हा आणि 10वी पासून तर पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचं एज्युकेशन, त्याच्यामधले त्या एज्युकेशनचे सब्जेक्ट यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हा एक महत्त्वाचा एरिया लक्षात घ्यावा. तर या ठिकाणी आपल्याकडे सुद्धा या पशुधन विकास अधिकाऱ्याच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, WhatsAppची लिंक दिली आहे. त्या WhatsAppच्या लिंकला तुम्ही निश्चितपणे जॉइन होऊ शकता. त्याच्या माध्यमातून आपल्याला मुलाखती संदर्भात ऑनलाईन किंवा ऑफलाईन गाईडन्स आम्हाला करता येईल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, त्या विद्यार्थ्यांची आम्ही जी यादी आहे, आयोगाची यादी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही टेलिग्रामची लिंक टाकली आहे. त्या टेलिग्रामच्या लिंकला तुम्ही बघू शकता. मी तुमची मुलाखतीच्या संदर्भात आपली टीम वाट पाहते. जय हिंद, जय महाराष्ट्र.